नमस्कार, दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। या बातमीपत्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी तपासाला वेग आलेला आहे। सरपंच देशमुखांच्या भावाला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। सीआयडी कडून संतोष देशमुख यांच्या भावाची आता चौकशी होत आहे। संतोष देशमुख यांच्या भावाला आता चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। बीडमधील सरपंच हत्ये प्रकरणी आता मात्र वेग आल्याचं दिसतंय। नाही भेटायला तुम्ही एक प्रश्न, तुम्ही एक याचिका दाखल केली आहे संभाजीनगरच्या कोर्टामध्ये। ती नेमकी काय याचिका आहे, कशासाठी? मी तुम्हाला 2 मिनिटात आम्हाला बोलून येऊ दे, मी बोलतो। नाही मीच बोलतो ना, मी पाहिल्यावर बोलतो। फक्त ऐका ना, फक्त याचिकाचं मी सांगतो तुम्हाला, एकच वाक्यात सांगा की याचिका काय आहे। मला इथं तुम्हाला सगळ्याला बोलून जातो मी, मला तर आपण बघतोय सीआयडी कडून संतोष देशमुख यांच्या भावाला आता चौकशीसाठी बोलावल्याचं कळत आहे। सरपंच हत्ये प्रकरणी तपासाला वेग आलेला आहे। संतोष देशमुखांच्या भावाला देखील आता इथं बोलावण्यात आलेलं आहे आणि यावेळेस चौकशी दरम्यान चौकशीला जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला आता सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलेलं आहे आणि ते चौकशीसाठी म्हणून आता बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। इथं सीआयडीचे अधिकारी त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, सरपंचाच्या भावाची सीआयडी कडून चौकशी होणार आहे। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट बीडवरून जोडले गेलेले आहेत। माधव, काय अधिकची माहिती? सरपंचांच्या भावाला या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे, नेमकी चौकशी कशा संदर्भात होणार आहे, ते नेमके इथं का आलेले आहेत? अर्ध्या तासापूर्वी सीआयडीचे प्रमुख सचिन पाटील यांच्याबरोबर एका महिलेला चौकशीसाठी या पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले आहे। त्यानंतर धनंजय देशमुख यांना सुद्धा इथं बोलवण्यात आलेले अशी माहिती आपल्याला मिळते आहे। धनंजय देशमुख इथं दाखल झालेत। धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत। त्यांना आम्ही मध्ये जाताना विचारपूस केली, मी मात्र ते म्हणाले की मी इथं एसपींना भेटण्यासाठी आलोय, मध्ये गेल्यानंतर चर्चा झाल्यानंतर बाहेर येऊन मी तुमच्याशी बोलेन। त्यामुळे नेमका तपशील काय हे अद्यापर्यंत समोर आलेलं नाही, मात्र या तपासाला अधिक वेग आलेला आहे। कारण गेल्या अर्ध्या तासांपासून इथं एकापाठोपाठ एक अशा गाड्या येत आहेत। एसपी थोड्याच वेळात येतील अशी माहिती कळते। त्याचबरोबर या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आता सीआयडीच्या पथकाकडून चौकशी सुरू असताना काहीतरी धागेदोरे लागले असावेत। त्याचसोबतच वाल्मिक कराड यांना अटक करण्यासाठी वेगवेगळी पथकं राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये गेलेली आहेत। त्याला अटक केली जाऊ शकते अशी शक्यता आहे आणि या अनुषंगानं आता बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये नेमकं काय खलबतं सुरू आहे हे पाहणं महत्त्वाचं अगदी। आणि त्या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वळूया पुढील बातमीकडे। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांची तक्रार जी आहे ती राज्य महिला आयोगाकडे केली आणि धसांच्या या विधानानंतर सामाजिक तसंच वैयक्तिक जीवनात परिणाम होत असल्याची तक्रार प्राजक्तानं आयोगाकडे केली आहे। या तक्रारीची दखल महिला आयोगानं घेतली असून सदर अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील पोलिसांना महिला आयोगानं दिलेले आहेत। राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज आला। यामध्ये त्यांनी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या यूट्यूब्स असतील, त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमधले कमेंट्स असतील, याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली। राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत। संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा। तर या प्रकरणी सुरेश धस यांनी मात्र प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला अशी प्रतिक्रिया दिलेली आणि या विषयावर बोलणं त्यांनी टाळलेलं आहे। कृपया तो विषय संपलेला आहे। जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले। कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून, याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका। तर दुसरीकडे दिल्लीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपचे आमदार सुरेश धस यांचेच कान टोचले आहेत।
आमच्याही पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे, त्यांना मी व्यक्तिगतही बोललो आहे की तपास यंत्रणेला कुठल्याही पद्धतीचा डायव्हर्शन होणार नाही, त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीच्या अशा स्टेटमेंटमुळं किंवा अशा बयानबाजीमुळं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होणार नाही किंवा तपास यंत्रणाचा तपास भरकटणार नाही. या पद्धतीचे कोणतेही स्टेटमेंट आमच्याही पक्षाच्या लोकांनी किंवा त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी करू नये. देवेंद्रजीवर विश्वास ठेवावा, सरकारवर विश्वास ठेवावा. जेव्हा हे प्रकरण तुम्हाला समोर दिसेल, एकही आरोपी तुम्हाला जेलच्या बाहेर दिसणार नाही. तर वॉन्टेड असलेला वाल्मिक कराड जो आहे तो महाकालच्या दर्शनाला गेला अशी माहिती आता समोर आलेली आहे. 11 डिसेंबरला वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधील महाकाल ज्योतिर्लिंगाच्या दर्शन घेण्यासाठी गेला होता. तसे फोटोही त्यानं आपल्या सोशल मीडियावर अपलोड केलेत. मात्र या फोटोंमध्ये वाल्मिक कराडचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारीही सोबत दिसत आहेत. त्यामुळे फरार असलेल्या कराड सोबत हे पोलीस कर्मचारी काय करत होते असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. वाल्मिक कराड यांच्याबरोबर एक ऑथराइज्ड बॉडीगार्ड होता जो त्यांच्याबरोबर 15 तारखेपर्यंत होता. तर तो 15 तारखेला अचानक म्हणजे तो त्याच्या पुढे त्यांच्याबरोबर होता की नाही, तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की 15 नंतर त्याला रिकॉल करण्यात आलं. तर ते रिकॉल करण्यात आलं तर ते का करण्यात आलं, म्हणजे तसा अर्ज कोणी केला होता का तुमच्या एसपींनी त्यांना सहजच रिकॉल केलं. दुसरं, त्यांना हा जो पर्सनल बॉडीगार्ड होता हा पेड होता का कमिटीने डिसाईड करून दिलेला हा बॉडीगार्ड होता, याची माहिती देखील मी त्यांच्याकडनं मागितली आहे. तर सरपंच हत्येप्रकरणी जितेंद्र आव्हाडही आक्रमक झालेले आहेत. अजित पवारांकडून अद्याप काहीच हालचाल नाही. सभागृहात अजित पवार धसांना खुणावत होते असं आव्हाडांनी म्हटलंय. तर वाल्मिक कराडवर जाणीवपूर्वक कारवाई नाही असंही आव्हाडांनी आरोप करताना म्हटलंय. चालढकल करून लोकांचं मेमरी इज टू शॉर्ट असं सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरी इज ऑलवेज शॉर्ट. किंवा पब्लिक मेमरीमधनं यांना काढावं. दुसऱ्या 2-3 नवीन कॉन्ट्रोवर्सीज तोपर्यंत येतीलच. मोका नाही, जज करणार होते अपॉइंट, तो जजचं नाव नाही, कुठे काय नाही. आतापर्यंत अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली नाही त्या प्रकरणात. फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं, डोळा डोळा डोळा. म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही, त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही. तर बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाला कारवाई करता येत नसेल तर केंद्राच्या गृह विभागानं तपास करावा अशी मागणी रामदास आठवलेंनी केली. आठवलेंनी आज सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळेस ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. केंद्राकडे असा विषय असतो की ज्यावेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्यांना अंदाज येत नाही, त्यावेळेला इन्क्वायरी सीबीआयकडे जात असते. पण आता सीबीआय इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते. पण तरीही अमित शहा एक गृहमंत्री आहे, गृह मंत्रालयाशी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकांना लवकर पकडले पाहिजे. आणि आता एक धक्कादायक बातमी जालन्यामधून आहे. जालन्यात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हार्ट अटॅक आल्यामुळे खेळाडू विजय पटेल हा मैदानातच कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विजय पटेल हा नालासोपारा इथला रहिवासी आहे. मात्र जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर क्रिसमस ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ट्रॉफी सामन्यांमध्ये विजय खेळायला जालन्यामध्ये गेला होता. मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या खेळाडूचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची अधिकृत माहिती आली नसली तरी हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. माझं नाव अजय. आम्ही दोघं मॅच चालू होती क्रिसमस ट्रॉफी, तर दोघं आम्ही क्रिकेट मॅच खेळत होतो. तर अचानक त्याच्या म्हणजे प्लेअरला माझ्या विजय पटेलला दुखायला लागलं. मग त्याला म्हणजे माहिती नव्हतं. मी पुढे गेलो, मागं वळून बघितलं, कॅम्पर बोलला की दुःख पडलाय. मग अचानक बघितलं आम्ही. नंतर मग आम्ही घाईघाईमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. मग तेव्हा आम्हाला कळालं की तो म्हणजे त्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे वगैरे. मग नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळालं की तो मृत घोषित केला गेला. बातमी नागपूरमधून आहे. कौटुंबिक वादातून मामानं आपल्या 2 भाच्यांवर जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ल्यामध्ये दोन्ही भाच्यांचा मृत्यू झाला. नागपूरच्या गांधीबाग परिसरात ही घटना घडली आहे. बदनसिंग राठोड असं आरोपी मामाचं नाव आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीला येणाऱ्यांना पुण्यात पबकडून कंडोम आणि ORSच्या पाकिटांचं वाटप करण्यात आलं. पुण्यातील मुंढवा परिसरातील एका पबकडून या 2 वस्तूंचं वाटप करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आणि या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेले आहेत. कंडोम आणि ORS पाकिटाच्या वाटपाविरोधात काँग्रेसनं पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे. पुणे शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणवतो आणि दुसरीकडे जे आहेत त्या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हे करायचं. आता शेवटी जेव्हा तुम्ही कॉन्डोम पाठवता तर ते मुलांना अट्रॅक्ट करणार आणि तुम्ही सेक्ससाठी एक्सपोज तुम्ही मुलांना अट्रॅक्ट करताय की येस दिस इज आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही याचा वापर करावा. ज्यांना करायचं ते करणार आहात. तर यासाठी मी काल आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याचा युवक काँग्रेस म्हणून आम्ही निषेध करतो. राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी. शिक्षकांचा पगार 5 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. जवळपास 4.5 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून अंशदान वितरित करण्यात आलेलं आहे. दरमहा पगारासाठी 22 ते 25 तारखेपर्यंत अंशदान वितरित होतं, पण यावेळेस लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत पैसा नसल्यामुळे 2 दिवस विलंबानं ते वितरित करावं लागलं. त्यामुळे शिक्षकांचा पगार आता 1 तारखेऐवजी 5 तारखेपर्यंत होईल असं वेतन अधीक्षकांनी सांगितलेलं आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 4.5 लाख आहेत. दरवर्षी पगारासाठी 68,000 कोटी रुपयांचा निधी लागतो. दरमहा लागणारा निधी हा 5,500 कोटी रुपये आहे. तर दरमहा पगाराची तारीख ही 1 आहे. अंगणवाडी सेविकांसाठी एक मोठी बातमी. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झालाय, कारण राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे लवकरच अंगणवाडी सेविकांचं थकीत मानधन मिळणार आहे असं आता दिसतंय. तर सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण STच्या दरात 15% भाडेवाढ होणार आहे. तिकीट दरामध्ये वाढ करण्याच्या महामंडळाच्या दिलेल्या या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे. त्यामुळे नवीन वर्षात या भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. STच्या भाडेवाढीनंतर शिवनेरीच्या दरात 70 रुपयांची वाढ होणार आहे, तर साध्या बसच्या दरात 60 ते 80 रुपयांची वाढ होणार आहे. सध्या परिवहन महामंडळाला दररोज 28 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळत असून भाडेवाढीच्या निर्णयानंतर दररोज 2 कोटी रुपयांची भर पडणार आहे. सध्याचे दर 535 रुपये दादर ते स्वारगेट आहे. संभाव्य दर 700 रुपये असतील. 15% इतकी भाडेवाढ अपेक्षित आहे. मुंबई अलिबागला सध्या 160 रुपये मोजावे लागतात. संभाव्य दर 180 रुपये होतील. लालपरी आता महागणार आहे. मुंबई दापोलीसाठी आता 340 मोजावे लागतात. संभाव्य दर 390 रुपये. मुंबई विजयदुर्गसाठी 730 रुपये मोजावे लागतात. संभाव्य दर 100 रुपयांनी वाढून 830 होतील. मुंबई कोल्हापूरसाठी 565 रुपये मोजावे लागतात. संभाव्य दर 630 रुपये होतील. मुंबई संभाजीनगरसाठी 860 रुपये मोजावे लागतात. संभाव्य दर 970 रुपये होणार असल्याचं दिसत आहे. मुंबई नाशिकसाठी सध्या 400 रुपये मोजावे लागत आहेत, परंतु संभाव्य दर 450 रुपये होऊ शकतील. तर वळूया पुढील बातमीकडे. जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्याची यात्रा आहे आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची जेजुरी गडावर मोठी गर्दी झाली. या यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आलेली आहे. भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या नावानं जेजुरी दुमदुमली आहे. निघालेली आहे. या ठिकाणचे गावकरी या पालखीचं स्वागत करतायत, भंडाऱ्याची उधळण करतायत. गेल्या अनेक वर्षाची परंपरा जेजुरीमध्ये सोमवती अमावस्येला आपल्याला या ठिकाणी सध्या सुरू असताना आपल्याला दिसतीये. त्यामुळं आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळं येळकोट येळकोट जय मल्हारचा अंतर पूर्णतः गावातून मिरवणूक निघून संध्याकाळी पारशा निमित्तानं जेजुरीमध्ये मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मी आता खंडोबारायाच्या मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी आता भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. वर्षातील एक शेवटची सोमवती अमावस्या, त्यात
पुढच्या वर्षी कुठलीही सोमवती अमावस्या नाही. सोमवती अमावस्या हा देवाचा सगळ्यात मोठा उत्सव आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण बघतोय त्यात सलग लागून आलेल्या सुट्ट्या, त्यामुळे अभूतपूर्व गर्दी अशी जेजुरीच्या खंडोबा गडावर झालेली आहे. आणि त्याचं नियोजन वेळोवेळी ग्रामस्थ असतील, खांदेकरी, मानकरी यांच्या वतीने वेळोवेळी बैठका घेतल्यात. आज आपण बघतोय अतिशय चैतन्यमय, भक्तिमय, मल्हारमय वातावरण या जेजुरी गडावर झालेलं आहे. आता तुम्ही बघत असाल इथे 3 शिवलिंग आहेत. मोठं शिवलिंग आहे श्री खंडेरायाचं, डाव्या साईडला पहिली बायको माळसाबाई, देवाच्या उजव्या साईडला देवाची दुसरी बायको भांडबाई. इथे तिन्ही शक्ती बरोबर आहेत, शंकर, पार्वती, गंगा. त्या जोडीला फार महत्व आहेत. ह्याच्या उत्सव मूर्ती दिसतात. या उत्सव मूर्ती वर्षातनं 6 महिन्यातनं देवाला करा नदीला आंघोळ येतात. ज्या दिवशी सोमवारी सोमवती अमावस्या असते त्या करतेला देव उत्सव असतो. त्याकरता उत्सवानिमित्त देव करा नदीला आंघोळ येतात आणि समस्त गावकरी, खांदेकरी, मानकरी या उत्सवामध्ये सहभागी घेतात. कॅमेरा सुमित भोसलेसह सागरावर साम टीव्ही जेजुरी. तर नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण सप्तशृंगी देवीचं दर्शन आता 24 तास करता येणार आहे. 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळानं घेतलाय. आद्य स्वयंभू शक्तीपीठ आणि उत्तर महाराष्ट्राची कुलदैवता असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात आणि त्यामुळे मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार असल्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपचे आमदार सुरेश धस यांचे कान टोचले. तपासामध्ये बाधा येईल अशी विधानं करू नका असा सल्ला बावनकुळेंनी धस यांना दिलेला आहे. एकही आरोपी जेलच्या बाहेर दिसणार नाही. आमच्याही नेत्यांनी आपल्या सरकारवर विश्वास ठेवावा असं म्हणत बावनकुळेंनी कानपिचक्या दिलेल्या आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अटक केली असल्याची सध्या चर्चा आहे. मात्र बीड पोलीस आणि सीआयडी पथकाने कोणताही दुजोरा दिलेला नाही. आज संध्याकाळपर्यंत बीड शहरात वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी ही सध्या चर्चा सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडला 100% अटक होणार असा दावा शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला. आरोपी हा आरोपी असतो, तो कोणाचा मित्र आहे, नातलग आहे याला महत्त्व नाही. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी केसरकरांनी वाल्मिक कराडवर आरोप केले आहेत. सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधाराला सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. आता काय झालं, वाल्मिक कराडला पकडून त्याची नार्को टेस्ट करा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी बीडमध्ये सत्यशोधक आंदोलन सुरू केलं आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. त्यांनी या संदर्भात बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडांना अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. नगरसेवक व्हायचं आहे तर 200 सदस्य करण्याचं लक्ष्य भाजपनं इच्छुकांना दिलेलं आहे. नगरसेवक इच्छुकांना हे लक्ष्य 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचं आहे. महापालिका निवडणुका मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भाजपनं संघाच्या नेतृत्वाखाली आपल्या आघाडीच्या संघटनांमध्ये समन्वय साधायला सुरुवात केलेली आहे. तर युतीशिवायही स्वबळावर लढण्याची तयारी भाजप आणि संघानं केलेली आहे. कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. कोकणातील रिफायनरीवरून दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. रिफायनरीमुळे प्रदूषण होणार नसेल तर त्याचा विचार झाला पाहिजे. ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे असंही केसरकर यांनी म्हटलंय. केरळ हे राज्य म्हणजे मिनी पाकिस्तान आहे असं वादग्रस्त विधान राज्याचे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणेंनी केलं. तसंच सर्व दहशतवादी त्यांना मदत करतात, अतिरेक्यांना हाताशी धरून दोघे खासदार झाल्याचं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलं आहे. लाडक्या बहिणींना आता सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. खरंच सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे का, याची आम्ही मग पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं, चला पाहूया. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळाल्यानंतर आता स्कूटी मिळणार. सरकार मुलींना आता स्कूटीसाठी पैसे देणार. मुलींना आता स्कूटी मिळणार असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय. या सोशल मीडियावरील मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा. आता लाडक्या बहिणींना पैशांप्रमाणे स्कूटीसाठी पैसे देण्याचा दावा करण्यात आलाय. पण हे खरं आहे का, याची आम्ही सत्यता जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींना मिळणार स्कूटी.
केंद्र सरकार मुलींना स्कूटी देणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार असा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण मुलींना आता स्कूटी मिळणार असेल तर ती कशी मिळणार, त्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि स्कूटीसाठी पैसे कुणाला मिळणार हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. मोफत स्कूटी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मुलींना स्कूटर खरेदी करण्यासाठी 65,000 रुपये मिळणार आहेत. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. याबाबत माहिती सरकारच्या साईटवर आहे का हे आधी आम्ही जाणून घेतलं. तसंच सरकारनं अशी कोणती योजना केली आहे का याबाबतची माहिती देखील जाणून घेतली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. लाडकींसाठी केंद्राची स्कूटी वाटपाची योजना नाही. सरकार मुलींना स्कूटीसाठी 65,000 देणार हे खोटं आहे. लाडकींना फसवण्यासाठी सोशल मीडियात हा मेसेज व्हायरल केला जातोय. मेसेज पाहून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. हा मेसेज मुलींची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय. अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जात आहे. त्यामुळे लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर तुमची फसवणूक होईल. आमच्या पडताळणीत मुलींना सरकार आता स्कूटी घेण्यासाठी 65,000 रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर बुद्धिबळ ऑलिम्पिक यार्डमध्ये सुवर्ण मिळालेलं आहे. गुकेशचं जागतिक बुद्धिबळातील विजेतेपद. या आनंददायी आठवणी ताज्या असतानाच कोनेरू हम्पीनं जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद मिळवलंय. हम्पीनं स्पर्धेतील अखेरच्या निर्णायक फेरीत कमालीच्या दडपणाखाली विजय मिळवला. जलद स्पर्धा ही प्रामुख्यानं तरुणांची मक्तेदारी समजली जाते. बुद्धिबळातील सुपर मॉम अशी उपाधी लाभलेल्या हम्पीनं नेमका यालाच छेद देत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. अखेरच्या फेरीपूर्वी 7 खेळाडूंना ही स्पर्धा जिंकण्याची संधी होती. त्यात 37 वर्षीय हम्पीनं सर्वाधिक वयाची ही स्पर्धक होती. तिनं काळे मोहरे घेऊन 8.5 गुणांसह जेतेपद पटकावलंय.